संभाजी गायकवाड यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी आपण सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करतो आहोत. सर्व जे क्रियाशील सभासद पदाधिकारी आहे ते सर्व या ठिकाणी उपस्थित झाले. मी सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आपण या ठिकाणी आलात, या पदाधिकाऱ्यांना आपण शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिला. गायकवाड परिवारांच्या वतीने देखील मी तुमचा आभार व्यक्त करतो. यानंतर आपले सोमनाथ भाऊ बोलतील. आज नाशिक जिल्हा कुंभार समाज विकास समितीचे आणि कुंभार समाज सामाजिक संस्थेचे मीडियाचे आमचे नाशिकचे अध्यक्ष रमेश भाऊ आज यांचा 65वा वाढदिवस साजरा होत आहे. रमेश भाऊबद्दल बोलायचं झालं म्हणजे कार्य म्हणजे त्यांचं एकदम संस्थेसाठी आणि समाजासाठी वाहून जाणारं व्यक्तिमत्व. त्यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचं मीडियाचे पद आहे, पण भाऊंनी जे काम असेल ते प्रामाणिकपणे केलं. आत्तापर्यंत भाऊंनी जेव्हा संस्थेमध्ये या समाजाची सेवा रिटायरमेंट झाल्यानंतर केली, त्या आत्तापर्यंत त्यांचं सगळं काम पाहिलं. त्यांनी एक रुपयाचा हिशोब संस्थेचं कुठे काय असेल तोंडावर बोलणारा माणूस, मागे पुढे ऐकून घेणार नाही, असं यांचं व्यक्तिमत्व आहे. माणसाने काम करायचं, समाजसेवा करता करून शिकायचं, दोन्ही जोडपं असेल बिरबिरी भाग घेणं, म्हणजे असं जोडून काम करायचं का समाजातलं काम आपण असं मागे पडू द्यायचं नाही. आता आमच्या एवढे मोठमोठे कार्यक्रम झाले, गुणगौरव कार्यक्रम असतील, सत्कार असतील, पण रमेश भाऊनी काटेकोर काम जे असं ते तोंडावर बोलायचं, मागे पुढे असं करणारा माणूस नाही. आजपर्यंत त्यांनी नोकरी केली, पण नोकरी करून रिटायर झाले आणि समाजामध्ये भाग घेऊन एवढं मोठं आज मीडियाचं पद पाहता कोणी नाराज नाही होणार. बातमी टाकताना सुद्धा विचारपूर्वक बातमी टाकणार, मला टाकणार, रमाकांत भाऊंना टाकणार, सगळ्यांचे विचार घेऊन आणि काय असं हिशोबसुद्धा आर्थिक व्यवहार म्हणजे सगळ्यात आर्थिक निश्चित बोगस व्यवहार असतो का जो हिशोब ठेवतो त्याला खूप टेन्शन असतं, पण त्यांचं टेन्शन असतं बहुत तोंडावर सांगा काय असतं. आणि खरंच मावून घेणारा हे खरं असो काही मी नोकरी करून समाजात जो वाहून घेतो तोच करा, या त्याला त्यांना धन्यवाद द्यावं लागतील. आईबापाची सेवा करतो मग समाजात जो सेवा करतो ना, खरंच त्यांना मानावं लागेल. तर आज मी नाशिक जिल्हा विकास समिती, कुंभार समाज सामाजिक संस्था आणि आपण सर्व पदाधिकारी यांच्याकडून मी रमेश चव्हाणांना खूप त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. बरोबर का त्यांचं आयुष्य चांगलं सुखाने समज जाऊन अशी समाजाची सेवा घडो, अशी सोनवणी पर्यायकडून आणि समाजाकडून त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो आणि दिवाळीच्या त्यांना खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. भावाबद्दल बोलावं लागलं. नाशिक जिल्हा कुंभार समाज विकास समितीचे जिल्ह्याचे मीडिया प्रमुख, बरोबर शहराचे पण तेच बघतात, जिल्ह्याचं तेच बघतात, दोन्ही संस्थेचे. आणि आमचे बंधू रमेश गायकवाड यांचा 65वा वाढदिवस या ठिकाणी आपल्या संस्थेच्या वतीनं साजरा करण्यात येतो. खरं तर रमेश रिटायर झाल्यानंतर गेली 4-5 वर्षापासून त्याला कळालं का नाशिक जिल्हा कुंभार समाजाचं काय काम चालू आहे. कारण तो सर्व्हिसला सेंट्रल गव्हर्नमेंटमधून दुसऱ्या सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे याच्यासारख्या ठिकाणी आला. पहिले एअरफोर्सला होता, इकडून इकडे आला. त्याच्यामुळे समाजामध्ये फक्त आमच्या परिवारामध्ये जास्त ओळख होती. त्याच्या पलीकडं पुण्यामध्ये राहत होता, जिथं झालं पण तिथं पण त्याचं कुठं ना कुठं कोण कोणाचा नातेवाईक आहे त्याचं ते कार्य फक्त ओळख काढणे असं एक प्रसन्न व्यक्तिमत्व. कधी पण रमेशला बघा तो आजपर्यंत नाराज राहिलेला नाही, हसतमुख चेहरा. कोणामुळं शेजारी बसेल, ही इज ॲक्टिव्ह पर्सन, बऱ्यातलं ॲक्टिव्ह का. तर तिच्या वहिनीमुळे ना आमच्या भावाची तब्येत आज पण हेल्दी आहे, ओके. आणि पुढे लढायला सांगा, आय एम रेडी. असं एक प्रसन्न व्यक्तिमत्व आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं रमेशला आणि दोघांना याच्या पुढे कायम सतत कार्यरत राहावं अशा या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. आणि माझी अध्यक्ष रमाकांत भाऊ 2 शब्द बोलतो.
आपल्या नाशिक जिल्हा कुंभार विकास समितीचे सर्व सभासद आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी जमलो आहोत. आपल्या सर्वांचे नातेवाईक आहे, परंतु आपल्या सर्वांचे मित्र म्हणून आपण जो नेहमी वावरतो असे मित्र रमेशजी गायकवाड यांना साथ देणारा आमच्या लताताई, उपस्थित सर्व बांधव. या ठिकाणी हा अतिशय घरगुती याचा वाढदिवस आपण साजरा करतो. रमेश गायकवाड भारतीय वायुसेनेमध्ये 20 वर्ष सेवा केल्यानंतर HL मध्ये लागले. HL मध्ये सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यानंतर जेव्हा ते आपल्या 1-2 कार्यक्रमामध्ये आले, सहभागी झाले आणि त्यांना खरोखर एक आवड निर्माण झाली. आणि आपल्या संघटनेचं वैशिष्ट्य ते की आपण जो माणूस सेवानिवृत्त असेल, ज्याला वेळ आहे, आपण प्रत्येकाला सांगतो की तुम्हाला आपलं घरचं हे करून तुम्ही संस्थेला वेळ द्या, समाजाला वेळ द्या. आणि रमेशनी अतिशय चांगला वेळ आपल्या संस्थेला दिलेला आहे. त्यामुळं आपली संस्थाची भरभराट झाली. आपण बघतोय अनेक वेळा की आपले जेवढे कार्यक्रम झाले, आता अध्यक्षांनी सांगितलं, जेवढे कार्यक्रम झाले नेटचा हिशोब आणि ज्या माणसांनी वर्गणी दिली त्या माणसापर्यंत आपला हिशोब जातो. नाही तर आपण बघतो अनेक वेळा पैसे जमा होत्या, हिशोब मिळत नाही, कुठं काय होतं. पण 1-1 रुपयाचा हिशोब आपला खर्च त्या ज्यांनी वर्गणी दिली असेल त्याला घरपोच त्याच्या जातो. की बा तुम्ही 5 रुपये दिले होते, कुणी 5 लाख दिले असेल, परंतु 5 रुपये देणार आहे आम्हाला सारखाचे, कारण हा समाजाचं काम आहे. त्यापर्यंत त्याला बॅलन्स शीट पाठवणं, त्याला हिशोब देणं, अतिशय खडतर असं काम त्यांनी आजपर्यंत निभवलं. ते काम निभवता आपलं त्यांच्यावर दुसरी जबाबदारी टाकली आपण मीडियाचे अध्यक्ष. आपण माणसं चांगले दिसले की जबाबदारी टाकतो. आमचं वैशिष्ट्य असं आहे, कारण आम्हाला माणसं गोळा करायची सवय. त्याच्यामुळंच आपण जेवढे कार्यक्रम झाले महाराष्ट्रामध्ये लोक म्हणतात की तुमच्यासारखे कार्यक्रमच होत नाही पुढे. कारण आपलं संस्थाचं नाव जे आहे, जे लोक आपल्या संस्थेत काम करतात ते संस्थेच्या जीवापार काम करतात. प्रत्येक जण आपलं तन मन धन लावून जो बी कार्यक्रम असतो तो कार्यक्रम करतात. त्याच्यामुळे आपल्या सर्वांचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रावर गेलेलं आहे. असंच काम आपल्या सर्वांच्या हातून हो. रमेश गायकवाडला हे करत असताना त्यांच्यावर एक पहिल्यांदा एक जबाबदारी दिली, आता दुसरी लता ताईकडे एक जबाबदारी दिली महाराष्ट्राची. तिलाही महाराष्ट्राच्या कार्यकारिणीमध्ये घेतलेलं आहे. पुढे आपल्याला की कुठेतरी गायकवाड महाराष्ट्रामध्ये फिरतायत, कारण आमचे विजू मामा होते जे महाराष्ट्रभर भाजपबरोबर फिरायचे. त्यानंतर रमेशजी लताताईला चान्स दिलाय महाराष्ट्रभर फिरायचा. गायकवाड ऐकलं का दिसतील, चमकतील बापा. आणि अशा प्रकारचं काम आपल्या हातून हो, समाजाची सेवा घडो. आणि आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. इथून पुढचं आयुष्य निरोगी राहावं, चांगलं राहावं. आपल्याला धनाची कमी नाही, पण आरोग्याची कमी आहे. ते आरोग्य चांगलं राहावं ही सदिच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय घ्या पाहिजे तर नंतर केक मी काय म्हणतो हो शालकुड्या बाजूला घेऊ का जरा? एकच टाका सध्या एक सध्या एकच टाका ना, एकच टाका. आपण एक ग्रुप फोटो काढू. दोघांना टाका. आयुष तुझा कॅमेरा चांगला आहे ना, फोटो काढते.
पार पार दिन ये आए, पार पार दिल ये गाए, तुझे सारों साथ ये उपस्थित राहिला. सर्वांनी मन भरून अगदी कौतुक केलं, शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल सर्वांचं खूप आभार. जसं आता सोमनाथ भाऊने आणि रमाकांत यांनी सांगितलं तसं जे काही काम करायचं ते मन लावून करायचं आणि जेवढं चांगलं करतं तेवढं करायचं. हाच माझा आयुष्यभराचा उद्देश राहिलेला आहे आणि त्यात किती सक्सेस होतो हे फक्त समोरच्याने सांगायचं आहे. मी सांगू शकत नाही की मी इतकं सक्सेसफुल झालो, इतकं सक्सेसफुल तेच आहे. आणि दुसरी गोष्ट बोलायचं जरी झालं तर ज्या गोष्टी आपल्या मनाला पटत नाही किंवा जे आपण सहन करू शकत नाही ते आपण समोरच्याला बोलायचं नाही हे आपण आयुष्यभर पाळलेलं आहे. ते जिथून पुढे पाळत राहणार आहे. आपण सर्व आलात, शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इकडे